नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवरती। आज आपण इयत्ता 7वी गणित सराव संच 4 हा पूर्ण सोडवणार आहोत। सराव संच 4 मध्ये 4 त्रिकोणांची मापे दिलेली आहेत, त्यावरून आपल्याला त्रिकोण काढायचे आहेत। तर आपण आज चारही त्रिकोण काढणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि या मागची म्हणजे सराव संच 3, 2, 1 हे जर तुम्ही पाहिले नसतील तर आपल्या चॅनलवरती इयत्ता 7वी गणित सर्व सराव संच म्हणून प्लेलिस्ट आहे, ज्यामध्ये तुमच्या वर्गातील सर्व सराव संच उपलब्ध आहेत। तुमच्या वर्गातील इयत्ता 7वीची सर्व सराव संच मधील एक ना एक गणित आपण तिथं समजवलेलं आहे, सोडवून दिलेलं आहे। तर ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलमध्ये जाऊन तुम्ही ती प्लेलिस्ट पाहू शकता। आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझी इथून पुढची सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला मग सराव संच 4 आपल्याला काय सांगतो ते पाहूया। तर सराव संच 4 मध्ये प्रश्न आहे, खाली दिलेल्या मापांवरून त्रिकोण काढा। तर पहिलं माप दिलेलं आहे, पहिला आपल्याला त्रिकोण काढायचा आहे। त्रिकोण SAT मध्ये लांबी AT बाजू आहे, ज्याची लांबी आहे 6.4 सेमी आणि मापकोन A आहे 45 अंश आणि मापकोन T आहे 105 अंश। तर हे दोन आपल्याला कोण पण त्या त्रिकोणामध्ये असायला पाहिजेत आणि एक बाजू एवढी असायला पाहिजे। तर हा आपण पाया घेऊया, म्हणजे आपल्याला त्या पायावरती हे दोन त्रिकोण काढणं सोपं जाईल। तर चला मग मी वहीवरती सर्व गणितं लिहून घेतलेली आहेत, त्यावरून आपण हा सराव संच सोडवायला सुरुवात करूया। तर पहिल्यांदा सांगितलं आहे AT काढायचा आहे आपल्याला पहिल्यांदा। तर बघा आपल्या पट्टीवरती AT चं माप घ्यायचं आहे 6.4 सेंटीमीटर। तर बघा 6.4 सेंटीमीटर कुठं येतं, तर इथं आहे आपलं 6 आणि इथं आहे त्याच्या पुढचे 4 पॉइंट। तर बघा 6.4 आपल्याला अशा प्रकारे 0 पर्यंत रेष ओढून घ्यायची आहे आणि याचं माप खाली लिहून घ्यायचं आहे 6.4 सेमी। आणि याचं नाव सुद्धा आपल्याला लगेच द्यायचं आहे, म्हणजे आपल्याला कोण काढताना लक्षात येईल। तर बघा माप एकदम सटीक आणि ॲक्युरेट घ्यायचे आहेत। तर आता पहिल्यांदा आपण मापकोन A काढूया 45 अंशाचा। तर मापकोन A कुठं आहे, आपला इथं आहे। इथं आपल्याला 45 अंशाचा कोन काढायचा आहे। तर आपलं जे मापकोन असतं ते त्याचं सेंटर जे आहे ते अशा इथं A या बिंदूवरती अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आणि 45 अंश कोठे आहे बघायचं आहे। तर हा कोन 45 अंशाचा काढायचा आहे। तर इथं आपलं 45 येत आहे, 40 नंतर हे 45। तर बघा 45 अंशाचा कोन आपण इथं किरण काढून घेऊया एक, आणि इथं आपण 45 अंशाचा कोन काढलेला आहे तो लिहून घेऊया। आता T वरती किती अंशाचा कोन आहे, 105 अंशाचा। तर T वरती आपला मापकोन हा अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचा आहे सेंटर मापकोनचं, आणि 105 कोठे आहे बघायचं आहे। इथं आहे आपलं 100 आणि इथं येतं आपलं 105। तर 105 अंश आपल्याला त्रिकोण जोडून घ्यायचे आहे। इथं पण एक किरण काढायचा आहे। तर अशा प्रकारे आपण किरण काढलेला आहे आणि इथं आपण काढलेला आहे 105 अंशाचा कोन। तर हा किरण पुढं जोडायचा आहे याला। आणि इथं जे हे दोन किरण एकमेकांना छेदतात तिथं आपल्याला काय मिळालेलं आहे, S। तर आपल्याला त्रिकोण SAT मिळालेला आहे, ज्यामध्ये ज्याची एका बाजू AT ची लांबी 6.4 सेंटीमीटर आहे, मापकोन A 45 अंश आणि मापकोन T 105 अंशाचा। अशा प्रकारे आपण त्रिकोण SAT काढलेला आहे। तर पुढे आपल्याला सांगितलं आहे त्रिकोण MNP मध्ये NP ची लांबी 5.2 आहे, ती आपण अगोदर पाया काढून घेऊया 5.2। तर बघा इथं आहे आपलं 5 आणि पुढे 2 रेषा घेऊया 5.2 शून्यापर्यंत आपण इथं काढून घेतलेला आहे। तर 5.2 आपण इथं लिहून घेऊया 5.2 सेमी।
काय नाव आहे? एन आणि पी. तर एन वरती 70 अंशाचा कोन काढायचा आहे. त्यासाठी आपल्याला आपलं मापकोन अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आणि इथं आहे 70 अंशाचा कोन. तर हे आपल्याला किरण काढून घ्यायचं आहे. हा किरण आपण काढून घेतलेला आहे आणि पी वरती आपल्याला काढायचा आहे 40 अंशाचा. आता आपल्याला या साइडनं मोजायचं आहे. तर इथं आहे आपलं 40. तर इथं ह्या दोन रेषा जिथं छेदतात हे दोन किरण तिथं आपल्याला मिळतो आपला यम आणि आपला त्रिकोण एम एन पी काढून झालेला आहे, ज्यामध्ये एन हा कोन किती अंशाचा आहे? 70 अंशाचा आहे आणि पी हा कोन 40 अंशाचा आहे आणि बाजू एन पी ही 5.2 अंशाची आहे. तर अशा प्रकारे दोन त्रिकोण काढून झालेले आहेत आपले. पुढचा त्रिकोण काढूया. गणित क्रमांक 3 आपल्याला काय दिलं आहे? गणित क्रमांक 3 आपल्याला सांगत आहे त्रिकोण EFG मध्ये EG बरोबर 6 सेमी, एम मापकोन F बरोबर 65 अंश आणि मापकोन G बरोबर 45 अंश. पण बघा इथं आपल्याला पाया जर काढायचा असेल 6 सेमीचा तर आपल्याला दोन कोन F आणि G सांगितलेला आहे. मग इथं आपल्याला FG घ्यावं लागेल कारण पायावरती हे दोन कोन येतील. इथं थोडंसं गणित आपल्याला इथं ईच्या ऐवजी एफच येतं, चुकलं आहे हे गणित थोडंसं. तर FG आपल्याला काढायचं आहे. तर अशाच प्रकारे आपण इथं सुद्धा F आणि G घेऊया आणि FG बरोबर 6 सेंटीमीटर पहिल्यांदा आपण काढूया. पट्टीवरती आपल्या 6 सेंटीमीटर घेऊया. 6 पासून 0 पर्यंत इथं आपल्याला घ्यायचं आहे आणि इथं F आणि हे G, F आणि G आपल्याला घ्यायचं आहे 6 सेमी आणि यावरती आता आपण दोन कोन काढू शकतो. कोन F 65 अंशाचा. इथं अशा प्रकारे आपला मापकोन सेंटरला ॲडजस्ट करायचा आहे आणि F हा 65 अंशाचा. तर इकडून आपल्याला बघावं लागणार आहे 65 अंश कुठं येतं, तर इथं आपलं 65 अंश येतं. तर असा इथं आपल्याला किरण काढून घ्यायचा आहे F आणि या 65 अंशाचा. तर बघा इथं आपल्याला कोन मिळतो 65 अंशचा आणि आपल्याला G काढायचा आहे 45 अंशाचा. तर अशा प्रकारे मापकोन ॲडजस्ट करायचा आहे आणि या साईडनं बघायचं आहे 45 अंश इथं येतं. तर हा सुद्धा आपल्याला किरण जोडून घ्यायचा आहे आणि इथं आपल्याला ह्या दोन किरण जिथं छेदतात तिथं मिळतं आपल्याला E आणि EFG आपल्याला हा त्रिकोण मिळतो. तर हा आहे आपला 45 अंशाचा कोन. तर अशा प्रकारे आपण त्रिकोण EFG काढलेला आहे. आता पुढचा काढायचा आहे त्रिकोण. त्रिकोण XYZ मध्ये XY 7.3 सेंटीमीटर आहे. 7.3 सेंटीमीटरचा आपल्याला पाया घ्यायचा आहे. तर 7 इथं आहे, इथं आपल्याला 7 आहे, त्याच्या पुढे 3 रेषा घ्यायच्या आहेत आणि 0 पर्यंत आपल्याला ही रेष ओढायची आहे. तर हे आहे आपलं X, हे आहे आपलं Y आणि याची लांबी आहे 7.3 सेमी आणि इथं आता X काढायचा आहे 34 अंशाचा. तर अशा प्रकारे हे आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे आणि इकडून बघायचं आहे 34 अंश कोठे येतं, तर इथं येईल 34 अंश. तर हा आपल्याला किरण काढून घ्यायचा आहे 34 अंशाचा. 34 अंश आणि दुसरा कोन काढायचा आहे 95 अंशाचा Y वरती. इकडच्या साईडला आपल्याला बघत असताना इकडून बघायचं आहे 95 अंश आपलं इथं येतं, सॉरी इथं येतं 90 झाल्यानंतर 95 इकडच्या साईडनं बघायचं आहे म्हणजे 10 20 95. तर इथं येतं आपलं 95 अंश. तर हा थोडासा तिरकस आपली रेष येते, हे पुढे आपल्याला जोडून घ्यायचं आहे आणि हे जिथं छेदतात बिंदू तिथं आपल्याला मिळणार आहे XYZ आणि हा कोन 95 अंशाचा.
तर अशा प्रकारे आपण चारही त्रिकोण काढलेले आहेत. तर आज आपण सराव संच 4 हा पूर्ण सोडवलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 5 पाहणार आहोत. तो व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.